आणि तुम्ही याविषयी प्रॅक्टिस पण केली असेल. तर एव्हरीथिंग इट कम्स अलॉंग विथ एनर्जी. एनर्जी, ऊर्जा शक्ती. ऊर्जा शक्ती फार महत्वाचा आहे. पूर्वी सायन्स, विज्ञान पदार्थ मानत होता, परंतु आज सायन्स सुद्धा ऍक्सेप्ट करतो की पदार्थाच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत, त्याला एनर्जी म्हणतात. एनर्जीज म्हणत नाही, फक्त एनर्जी म्हणतात. एनर्जी म्हणजे फक्त ऊर्जा शक्ती. आणि ॲज पर सायन्स, सायंटिफिकली हे प्रूव्हन सुद्धा झालेलं आहे. काय? की एनर्जी इज कॉन्स्टंट, इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. म्हणजे ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढी पण ऊर्जा शक्ती आहे, ही ऊर्जा शक्ती काय? ही कॉन्स्टंट आहे, कायम समान आहे. याच्यामध्ये वाढ होत नाही आणि कमी सुद्धा होत नाही. ही ऊर्जा शक्ती समान आहे, अगदी समान. म्हणजे जर हे सगळं ऊर्जा शक्ती आहे, तर यामध्ये एक पॉसिबिलिटीज आहे, एक संभावना आहे, पोटेन्शियल आहे. काय पोटेन्शियल आहे? की आज जी परिस्थिती आहे, आज जी सिच्युएशन आहे, ही बदलू शकते. राईट? आणि जर हिला आपल्याला कायम आपल्या जीवनामध्ये, म्हणजे पॉझिटिव्हिटी किंवा जे आपल्या जीवनासाठी ॲप्लिकेबल आहे, जी सुखद परिस्थिती आहे, ही जर टिकवून ठेवायची असेल, तर त्यासाठी सुद्धा काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. राईट? काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मी वन टू वन डिस्कशन करेल, त्यामध्ये मी तुमच्या काही एनर्जी सेट करून देईल. आता ह्या एनर्जी कशा सेट करायच्या याच्याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत, ज्यामध्ये मी तुमच्याबरोबर वन टू वन डिस्कशन करेल. मी काल सुद्धा तुम्हाला काही गोष्टी शेअर केल्या होत्या. जस्ट अ मिनिट. की एनर्जीसाठी आपण काय काय करू शकतो. एक एक्सेल शीटचा हा फॉर्मॅट आहे, आणि ज्यामध्ये थॉट्स, बिलीफ, त्यानंतर तुमचे इमोशन आणि ॲक्शन. राईट? फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपल्याला करायच्या आहेत. याच्यावर कार्य करायचं आहे. जे आपले बिलीफ आहेत किंवा इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, या फिलिंग्स, त्याच्यावर कार्य करायचं आहे. आणि हे कार्य केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. राईट? आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? की सगळ्यात आधी आपल्याला आपले इमोशन मोजावे लागते. आता इमोशन कसं मोजायचं? तर जसं ज्या पद्धतीने रेडिओला ट्यून केलं जातं, तर ती रेडिओची फ्रिक्वेन्सी आहे. राईट? रेडिओची फ्रिक्वेन्सी आहे. ज्या पद्धतीने रेडिओला ट्यून केलं जातं, मोबाईलची फ्रिक्वेन्सी कशी आहे? ज्या पद्धतीने त्यामध्ये मोबाईल नंबर डायल केले जातात, आणि त्याची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे हर्ट्स मध्ये. मग मनुष्याची, व्यक्तीची व्यक्तीची काय फ्रिक्वेन्सी आहे, आणि ते फ्रिक्वेन्सी मोजण्याचं मेजरमेंट काय आहे? तर ते मेजरमेंट आहे ह्या चार गोष्टींमध्ये. काय? फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन. कृती. कृती ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. ऍक्शन, ऍक्शन ही फ्रिक्वेन्सी आहे. आणि काही गोष्टी माझ्या असं लक्षात येत आहेत की बऱ्याचशा व्यक्तींना फक्त ह्या ऍक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये ते लॅक पडतात. ऍक्शन फ्रिक्वेन्सी, कृती याची फ्रिक्वेन्सी. राईट? तर आज आपण थोडंसं रिवाइज करूया. आणि हिअर इन आफ्टर मी हेच ठरवलंय की नवीन कॉन्टेंट, नवीन ज्ञान, ज्ञान भरपूर आहे. तुम्ही युट्यूबवर केलं तर यामध्ये सुद्धा भरपूर ज्ञानाचा भडीमार आहे. परंतु आजपर्यंत किती व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडलेला आहे ते ज्ञान ग्रहण करून? फार कमी. 1 किंवा 2% लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला असेल. का बरं असं? कारण ज्ञान, कॉन्टेंट, माहितीचा भडीमार, आणि ज्या युगामध्ये आपण आज राहत आहोत, हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. ज्ञान इथे भरपूर, माहितीचा सुकाळ आहे, भरपूर माहिती. व्हॉट्सअप जर ओपन केलं, तर यामध्ये तुम्हाला अतोनात माहिती मिळेल. प्रत्येक व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर गेलात, तर त्यामध्ये सुद्धा प्रचंड इन्फॉर्मेशन आहे. परंतु
प्रत्यक्ष जर त्या व्यक्तीचं जीवन पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये अडीअडचणी, संकट आणि समस्या आहेत. मग त्या ज्ञानाचा उपयोग काय, ज्या ज्ञानामुळे किंवा ज्या ज्ञानाच्या असून सुद्धा व्यक्तीचं जीवन परिवर्तन होत नाही? तर आजच्या काळात खरी पोटेन्शियल पॉवर ज्याला म्हणता येईल किंवा खरी पॉवर, खरी क्षमता, पूर्वीच्या काळी जसं तुम्ही ऐकलं असेल, फार पूर्वी अ, ज्याच्याकडे जास्त गाई, वासरं किंवा पशु, ती संपत्ती, तिची गणना केली जायची. त्याच्यानंतर ज्याच्याकडे जास्त सोनं, ती गणना केली गेली. ज्याच्याकडे धनसंपत्ती, नगद कॅश, ती धनसंपत्ती गणना केली गेली. म्हणजे कन्सिडर केली की हा श्रीमंत व्यक्ती, जमीनदार हा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. आणि त्यानंतर ज्याच्याकडे ज्ञान, आजच्या काळात ज्याच्याकडे ज्ञान, त्या व्यक्तीला कन्सिडर केलं की हा सगळ्यात मोठे व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती. परंतु आजच्या काळात ज्ञान असून उपयोग नाही. ज्या ज्ञानाच्या असण्यामुळे व्यक्ती बऱ्याच वेळा अं, गर्व करतात किंवा इगो करतात ना. हे ज्ञान 10 रुपयाचं आहे. जर तुम्ही रिचार्ज केला, मोबाईलला रिचार्ज केला, तर त्यामध्ये इंटरनेटवर कुठलीही माहिती टाका, सगळ्या इन्फॉर्मेशन रेडिली अवेलेबल होतील. बरोबर, सगळ्या इन्फॉर्मेशन रेडिली अवेलेबल होतील. हे 10 रुपयाच्या रिचार्ज मध्ये मिळणारं ज्ञान आहे. आणि त्याही पलीकडे काही व्यक्ती काय करतात, वर्तमानपत्र, न्यूजपेपर किंवा बातम्या, याच्यातल्या ज्या काही गोष्टी ते श्रवण करतात आणि दिवसभर त्याच्यावर चर्चा करतात. हे 2 रुपयाचं ज्ञान आहे. म्हणजे ती फक्त माहिती आहे जे माझ्या सभोवताली घडतंय. परंतु ज्याच्याने जीवन परिवर्तन होणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, याच्यासाठी आजच्या काळात खरी शक्ती किंवा खरी पॉवर, ताकद जर एखाद्या व्यक्तीची असेल, तर ती आहे नॉलेज इज द पोटेन्शियल पॉवर. नॉलेज म्हणजे हे संभाव्य शक्ती आहे, संभाव्य. एखाद्या व्यक्तीला तुम्ही माहिती दिली, तर याचा अर्थ काय होईल की तो ते करू शकतो किंवा नाही करू शकत. दोघांपैकी एक काहीतरी तो कृती करेल, नाही तर नाही करणार. ही पोटेन्शियल पॉवर आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होईल, हे शुअरिटी नाहीये, याची गॅरंटी नाहीये. कदाचित होईल पण कदाचित नाही पण होणार. पण नॉलेज इज पोटेन्शियल पॉवर, त्याच्यात फक्त संभावना आहे. मग खरी पॉवर काय आहे? टू वर्क ऑन दॅट नॉलेज. त्या ज्ञानावर कार्य करणं, म्हणजे कृतीत आणणं, ही खरी पॉवर आहे. राईट? ही खरी शक्ती आणि ही खरी क्षमता आहे की त्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल, उपयोग आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये. आणि आता आपण तेच करणार आहोत. ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत, अशा 32 गोष्टी, 32, राईट, 32, याच्यातल्या 10 जरी एखाद्या व्यक्तीने रोज त्याच्या दैनंदिन दिनचर्येत, जीवनशैलीमध्ये आणले, तरी त्याची ऊर्जा शक्ती, त्याची फ्रिक्वेन्सी वाढायला, रेज व्हायला मदत होईल. कळालं? तर आता या फ्रिक्वेन्सीची प्रॅक्टिस करावी लागेल दररोज. आता यामध्ये अजून 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. जेवढे व्यक्ती माझ्याबरोबर असतील, ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे, तर ते सकाळी जॉईंट होऊ शकतात पहाटे. आणि त्यांची प्रॅक्टिस पण होईल, प्लस फॉलोअप पण होईल, आणि त्यांना ते रिअलाइज पण होईल. त्यांची मनी फ्रिक्वेन्सी, वेल्थ फ्रिक्वेन्सी ही सुद्धा इन्क्रीज होईल. राईट? काल आपण जे एक्सेल शीट पाहिली, ज्यामध्ये जे इमोशन, धनसंपत्तीविषयी, पैशांविषयी आपण जे इमोशन घेऊन आज जगत आहोत, या इमोशनला आता करेक्ट करायची वेळ आलेली. फिलिंग्स ज्या आहेत त्या, ती फ्रिक्वेन्सी करेक्ट करावी लागेल. राईट? आणि ती करण्यासाठी काय करायचंय तर दररोज याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस फक्त श्रवण करून, कॉन्टेंट एकत्रित करून, गोळा करून, याच्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडणार नाही. मग जर परिवर्तन घडवायचं असेल तर काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिस म्हणजे काय? तर सगळ्यात आधी जी तुमची चिंता आहे, काळजी आहे,
त्याच्यासाठी EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक करणं आवश्यक आहे. राईट. आता वेगवेगळ्या फिलिंग आहेत. काही व्यक्तींना इनसेक्युरिटी आहे, एन्झायटी आहे, गिल्ट आहे, अपराधीपणाची भावना आहे, बरोबर, किंवा कॉन्फिडन्स फील होत नाही, किंवा अजून काय काय सांगता येईल. बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्यामध्ये अनकम्फर्टेबल किंवा राग किंवा अशेम किंवा जेलस फील होत असेल. राईट. ह्या ज्या काही फिलिंग्ज आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये 52 प्रकारच्या फिलिंग्ज आहेत. 52, 52. कुठल्या कुठल्या फिलिंग्ज आहेत माहिती आहे? एन्जॉयमेंट एक पॉझिटिव्ह फिलिंग आहे, परंतु सॅडनेस, दुःख, सॅडनेस, फिअर, अँगर, डिस्गस्ट आणि एन्जॉयमेंट अशा 5 प्रमुख फिलिंग आहेत. परंतु याचं जर वर्गीकरण केलं तर सॅडनेस मध्ये 10 फिलिंग आहेत. उदाहरणार्थ, लोनली म्हणजे एकाकीपण, हे सुद्धा सॅडनेसचाच फिलिंगचा अंतर्गत. म्हणजे जसं आपण डेप्थ मध्ये जाऊ तसं ते फील होत जाईल की मला एकटं पण वाटतंय आता. राईट. माझं हार्ट ब्रोकन ज्याला म्हणतात ना, माझं हृदय कोणीतरी हे केलं, किंवा माझ्या बरोबर चिटिंग केलं, चिटेड, अनहॅपी, ग्रीव्ड. आता होपलेस, होपलेस म्हणजे काय? निराशा, लॉस्ट, म्हणजे आता सगळं काय हरवल्यासारखं. मिसरेबल, मिसरेबल म्हणजे फिलिंग मिसरेबलचा अर्थ पण असाच होतो की आता काही दिशा नाही. अशा कितीतरी फिलिंग्स आहेत. आता यातली एक फिलिंग आपण घेऊ आणि त्याच्यावर आपण काम करूया आणि धनसंपत्तीविषयीच आपण बोलूया. इवन दो आय एम फिलिंग वरीड. हा, तर काय करायचं? EFT टेक्निक. राईट. आणि इथे टॅप करायचं आहे. इवन दो आय एम फिलिंग वरीड अबाउट मनी, स्टील आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. जरी माझ्या जीवनात मी चिंता करत असेल तरी सुद्धा मी माझ्या स्वतःचा स्वीकार करतो. मी जसा आहे तसा, आणि मी स्वतःवर प्रेम करतो. जरी माझ्या जीवनामध्ये चिंता असेल तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो आणि माझा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. इवन दो आय एम वरीड अबाउट मनी, बट स्टील आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. आणि आता काय करायचंय? आय रिलीज द फिलिंग ऑफ वरी. मी ही चिंतेची, जे माझे भाव आहेत, चिंताचा, जी माझी चिंता आहे तिला मी मुक्त करतो. माझी चिंता मी मुक्त करतो. राईट. डोळे बंद करून सुद्धा तुम्ही म्हणू शकता, मी माझी आय रिलीज माय वरी. मी माझी चिंता मुक्त करतो. आय रिलीज माय वरी. मी माझी चिंता मुक्त करतो. दोन्ही आयब्रोच्या वरती. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. मी माझी चिंता मुक्त करतो. दोन्ही डोळ्यांच्या खाली. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. मी माझी चिंता मुक्त करतो. मी माझ्या चिंतेपासून मुक्त होत आहे. आय रिलीज माय वरी. मी माझी चिंता मुक्त करत आहे. ओठांच्या वर. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. ओठांच्या खाली. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. कॉलर बोन. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. इथे जे दोन बोन्स असतात ना, याला कॉलर बोन म्हणतात. इथे बरोबर. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आय रिलीज माय वरी. आणि आर्मपीट, ज्याला म्हणता येईल काखेमध्ये. आय रिलीज माय वरी. 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 आता जिथे नेल आणि ही जी स्किन आहे या ठिकाणी सुद्धा म्हणायचं आय रिलीज माय वरी. आय रिलीज
my worry. I release my worry. I release my worry. I release my worry. I release my worry. मी माझी चिंता मुक्त करत आहे. 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 येस, आय रिलीज माय वरी. दररोज ही EFT टेक्निक जशी तुम्ही करत जाल आणि जर तुम्ही तो अभ्यास केला असेल एक्सेल शीटचा, तर त्या एक्सेल शीटमध्ये ज्या तुमच्या फिलिंग्स आहेत, या फिलिंग्सवर तुम्हाला काम करायचे आणि एक एक फिलिंग रिलीज करायचे. आणि तुम्ही नोटीस कराल, ज्या फिलिंगची तीव्रता 10 पैकी 9 होती, 10 पैकी 8 होते, ती 10 पैकी फक्त 2 राहील, 1 राहील किंवा कदाचित 0 पण होईल. कारण त्या व्यक्तीला इन्स्टंट रिलॅक्स फील होईल. बरोबर. म्हणून हे आपल्याला करायचं आहे. EFT टेक्निक बऱ्याच वेळा, हा, आणि ज्याच्या वेळेस तुमच्या अंतर्मनामध्ये नकारात्मक विचार येईल कधीही, आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, सराउंडिंग ऍटमॉस्फिअर जर व्यवस्थित असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा EFT टेक्निक करू शकता. दररोज हे करणं आवश्यक आहे. बरेचसे व्यक्ती काय म्हणतात, हमें ये सब कुछ पता है. आणि एक फार मोठे ट्रेनर आहेत, डॉक्टर स्नेह देसाई. बरेचसे लोक म्हणतात, ये तो हमें सब कुछ पता है, लेकिन उस पता होने का करोगे क्या, आचार डालोगे. जोपर्यंत ते कृतीमध्ये आणत नाही तोपर्यंत त्या माहिती असण्याचा उपयोग काय. म्हणून दररोज ही EFT टेक्निक करायची, राईट. ओके. आता यानंतर अजून एक महत्वाची जी टेक्निक आपण शिकलेलो आहोत, आणि ही खरोखर जीवनामध्ये चमत्कार घडवते, चमत्कार, राईट. जर तुमच्या घरी फ्रीज असेल आणि फ्रीजर असेल, तर एक काम करा. डॉक्टर मसारू इमोटो यांनी हा प्रयोग सिद्ध करून दाखवलेला आहे. हा, याच्यामध्ये क्लिनिकल टेस्टिंग सुद्धा झालेले आहेत. बरोबर. तर काय करायचंय, 2 काचेचे ग्लास घ्यायचे, त्याच्यात पाणी भरायचं आणि हे दोन्ही ग्लास फ्रीझरमध्ये ठेवा. परंतु ठेवण्यापूर्वी एका ग्लासवर लिहा लव आणि दुसऱ्या ग्लासवर लिहा हेट. म्हणजे पहिल्या ग्लासवर जे तुम्ही लव लिहिणार आहात, त्याचा अर्थ प्रेम, आणि दुसऱ्या ग्लासवर तिरस्कार, द्वेष. आणि अशा त्याला अफर्मेशन देऊन रात्री किंवा दिवसभरासाठी, सकाळी सुद्धा, आता सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता. ते दोन्ही ग्लास पारदर्शक पाहिजे, डिझाईन नको. आणि हे दोन्ही ग्लास तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा आणि बरोबर 24 तासानंतर, म्हणजे आज ठेवलेत 7 वाजता, तर उद्या सकाळी 7 वाजता ते क्रॉस चेक करा. आणि तुम्हाला रिअलाइज होईल, तुमच्या लक्षात येईल की ज्या पाण्यावर लव लिहिलं होतं त्याचं एक सुंदर असं मॉलिक्यूल तयार झालेलं आहे. अगदी डोळ्यांना सुद्धा दिसेल असं तयार झालेलं आहे. आणि दुसऱ्या ग्लासवर ज्याच्यावर हेट लिहिलेलं आहे, कदाचित त्या ग्लासला क्रॅक गेलेला असेल. बरोबर. असं का झालं, 99% क्रॅक गेलेला आहे, हे सुद्धा प्रूव्हन आहे. तुम्ही सुद्धा चेक करून पहा. परंतु त्या ग्लासचं स्ट्रक्चर किंवा मॉलिक्युल स्ट्रक्चर, त्या वॉटरचं, त्या पाण्याचं, हे सुद्धा डिस्टर्ब झालेलं असेल. बरोबर. म्हणून त्यासाठी ही प्रार्थना, ज्याला हो ओपुनोपुनो म्हणतात, ही प्रार्थना करणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर सगळ्यांनी हृदयावर हात ठेवा, डोळे बंद करा आणि आपल्या कुटुंबाला, स्वतःला किंवा आपले स्पाऊस, जे तुमचे लाईफ पार्टनर आहेत, धर्मपती पत्नी, यांचं स्मरण करा, आई वडिलांचं स्मरण करा, जे पण कोणी असेल. परंतु आता आपल्याला हे 4 फ्रेजेस बोलायचे आहेत. हे क्लिन्झिंगचं काम करतात. आपल्या अंतर्मनात जे नकारात्मक भाव ठिय्या मांडून बसलेले आहेत किंवा गहर करत आहेत, त्यांना आपल्या अंतर्मनातून बाहेर काढण्याचं काम हे करतात. आता माझ्या बरोबर म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माफ करा,
मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. थँक यू. आय लव्ह यू. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं आपल्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं आपल्यावर खूप प्रेम आहे. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं आपल्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं आपल्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you.
आय लव्ह यू. दोन्ही हात रब करा. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. जय गुरुदेव. ह्या एका टेक्निकने सुद्धा जीवनामध्ये एनर्जी एनर्जी वाढण्यासाठी आणि फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी खूप मदत होईल. ही टेक्निक पण फार महत्वाची आहे. हे आपल्याला सगळं माहिती आहे, आपण सगळे शिकलेलो आहोत, परंतु हे प्रत्यक्ष कृतीमध्ये न आणल्यामुळे आज बऱ्याचशा गोष्टी किंवा अं, व्यत्यय निर्माण होत आहे. एकदम सिंपल आहे. आपण इथे आहोत पॉइंट ए ला आणि आपल्याला पॉइंट बी ला जायचंय. बरोबर. ए पासून बी पर्यंत इट डझंट मॅटर की अंतर किती आहे. कदाचित 1 किलोमीटरच असेल, कदाचित अर्धाच किलोमीटर असेल. जे चालत का असेना व्यक्ती 5 मिनिटात 10 मिनिटात पोहोचू शकेल. परंतु पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जर पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जर अडीअडचणी, संकट आणि समस्या असतील, यामध्ये जर व्यत्यय असेल, विचारांचा गुंता असेल किंवा अंतर्मनात द्वेष आणि तिरस्कार जर भरलेला असेल, तर काय होईल? हे अंतर पार पाडता येणार नाही. आणि बऱ्याच वेळा जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की समोर आपल्याला दिसते की आता मला हे सगळं प्राप्त होणार आहे, परंतु त्या पर्टिक्युलर ठिकाणी किंवा त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा बरेच वर्ष निघून जातात. त्यासाठी हे क्लिन्झिंग करणं फार महत्वाचं आहे, जे आता आपण पाहिलं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सकाळी आणि संध्याकाळी जर शक्य असेल, नसेल शक्य तर शक्य करा. 108 टाइम्स, 108 वेळा हे बोलणं फार आवश्यक आहे. आणि तुम्हाला रिअलाइज होईल फक्त 5च दिवसात एनर्जी चेंज व्हायला सुरुवात होईल. बरोबर. याचा अर्थ असा नाहीये की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. नाही, आपण काय करतोय माहितीये? सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला, अंतर्मनाच्या लेवल किंवा अंतर्मनाच्या स्थितीमध्ये जाऊन तिथे आपण आपल्या अंतर्मनाला हील करतोय. तिथे आपण अंतर्मनाला क्युअर करतोय. ह्या ब्रह्मांडात आणि या युनिव्हर्समध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टी पाठीमागे काहीतरी रिझन आहे. बरोबर. आणि जास्तीत जास्त व्यक्तींना जसं तुम्ही हे स्प्रेड करा, सूचना द्या की हे 4 वाक्य तुम्ही बोलत जा, तर त्या व्यक्तींना रिअलाइज होईल. काही व्यक्तींनी फक्त कृती म्हणून जरी केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. फक्त कृती म्हणून त्यांना करायचं आहे, तरी सुद्धा त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत आहे. हे हजारो व्यक्तींच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. लाखो लोकांच्या जीवनामध्ये कॅन्सर सारखे भयंकर डिसीज, क्रोनिक डिसीज सुद्धा ह्या टेक्निकने क्युअर झालेले आहेत. राईट. तर आपल्याला दररोज याची प्रॅक्टिस करायची आहे. EFT टेक्निकची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही मनी फ्रिक्वेन्सी किंवा आपली जी धनसंपत्तीसाठी जी फ्रिक्वेन्सी आहे ही सुद्धा वाढवायची आहे. आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे, जे मी तुमचं लाईव्ह ब्लूप्रिंट करून घेणार आहे. तुम्हाला फक्त एक फॉर्मॅट दाखवतो की नेमकं ते काय आहे म्हणून. जस्ट अ मिनिट. बरं, त्याच्या आधी अं, या लाईव्ह ब्लूप्रिंट मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात क्लिअर होणार आहेत. जे निगेटिव्ह थॉट्स आहेत हे सुद्धा सकारात्मक व्हायला मदत होईल. सकारात्मक म्हणजे त्यांचं परिवर्तन होईल. आजपर्यंत आपण ज्या पण काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स केलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, या सगळ्या आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोजेक्शन आहे. बरोबर. आणि म्हणून आपल्याला सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला, त्या स्थितीपर्यंत जाऊन हे करेक्ट करावं लागेल. यामध्ये
अजून आपल्याला काय काय करता येईल? तर मी काही गोष्टी आता तुमच्या समोर एक वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची ऍडव्हान्स लाईफस्टाईल आहे. बरोबर. आणि ही लाईफस्टाईल कधीही विसरायची नाही. यामध्ये जर काही व्यक्ती तुमच्यासाठी मदत करत असतील, घरातील असतील, कुटुंबातील असतील, पत्नी असेल, पती असेल, मुलं असतील, त्यांनी जर तुमच्यासाठी काही कार्य केलं, एक साधारण पाण्याचा ग्लास जरी तुम्हाला सर्व केला तरी सुद्धा काय म्हणायचंय? थँक्यू. मी खूप आभारी आहे. किंवा थँक्यू एवढं जरी म्हणालात तरी चालेल. याला वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन म्हणतात. थँक्यू. मी आभारी आहे. ते गृहीत धरू नका की हा व्यक्ती माझ्यासाठी किंवा मी घरातील श्रेष्ठ आहे आणि यांचं हे कर्तव्य आहे. नाही. तर हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना म्हणायला हवं की मी तुमचा अत्यंत आभारी आहे. प्लॅटिनम स्टँडर्ड अफर्मेशन. बरं, अफर्मेशन हा एक वेगळा चॅप्टर आहे. याच्यावर पण आपण बोलूया. दररोज आपण याची प्रॅक्टिस पण करायची आहे आणि मी तुम्हाला एक एक टॉपिक पुन्हा शिकवणार सुद्धा आहे. अफर्मेशन कसे निर्माण करायचे आणि अफर्मेशन बोलताना त्यामध्ये जी फिलिंग आहे किंवा जी एनर्जी आहे, ही एनर्जी टाकून बोलणं गरजेचं आहे. कळालं? थकलेल्या एनर्जीने तुम्ही नाही बोलू शकत किंवा तशा एनर्जीने अट्रॅक्शन पण होणार नाही. राईट? आता 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड. बरं, याच्या आधी ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये काय आहे? की वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन किंवा जे कार्य तुम्ही करायला जाणार आहात ते कार्य करण्यापूर्वी भगवंताला, परमेश्वराला, ह्या ब्रह्मांडाला आणि युनिव्हर्सला काय म्हणायचंय? धन्यवाद. थँक्यू. उदाहरणार्थ, तुम्ही घरी पाहुणे आलेले आहेत आणि चहा बनवताय त्यांच्यासाठी, आयुर्वेदिक चहा बनवत आहात, गुळाचा चहा बनवत आहात. तर अंतर्मनात डोळे बंद करून फक्त चहा बनवण्यापूर्वी अंतर्मनात फक्त एका सेकंदासाठी, 5 सेकंदासाठी एवढं बोलायचंय की ह्या आलेल्या अतिथींसाठी मी जो काही पाहुणचार करत आहे, हा पाहुणचार ह्या अतिथींना खूप, म्हणजे ते घेऊन खूप प्रसन्न झालेले आहेत, खूप आनंदित झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. जो काही पदार्थ मी बनवत आहे हा पदार्थ खूप चविष्ट किंवा खूप सुरेख बनलेला आहे. खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि तुमचं एखादं कार्य करायचं आहे, एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर तो प्रोजेक्ट पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही सकाळी स्वतःला ती ऊर्जा शक्ती देऊ शकता की हे परमेश्वरा, मी हे कार्य करत आहे, हा प्रोजेक्ट माझा आहे, हे काम मी आज घेतलेलं आहे आणि हे माझं काम अगदी व्यवस्थितपणे, अगदी बिना चुकीचं, म्हणजे अगदी निर्दोष पद्धतीने साकार झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे कार्य मी पूर्ण केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. माझी फाईल पूर्ण झालेली आहे. जे पण मला काही कलेक्ट करायचं आहे तो आढावा माझा पूर्ण झालेला आहे. ज्याही लोकांना मी भेटायला गेलेलो आहे त्यांच्याबरोबर माझ्या मीटिंग सक्सेसफुल झालेल्या आहेत, यशस्वी झालेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. आज माझ्या दिवसभरातील सगळे माझे कार्य पूर्ण होत आहे, घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर, आणि माझा दिवस आज खूप आनंदात साजरा होत आहे. खूप खूप धन्यवाद. घरामध्ये एखादं छोटस फंक्शन असेल, एखादं कार्य असेल, तर त्या कार्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणू शकता की हे परमेश्वरा, हे कार्य सफल झालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. याला वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन म्हणतात. आणि ज्या ज्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये एखादं कार्य करताना, उदाहरणार्थ ऑफिसला जायचंय आणि मध्ये ट्रॅफिक जाम झाली, तर ट्रॅफिक जाम झालीये म्हणून तिथेच कांगावा करत बसण्यापेक्षा, स्वतःला दोष देण्यापेक्षा किंवा त्रेधा तिरपीट करण्यापेक्षा, आजूबाजूच्या काही व्यक्तींना आरडाओरडा करण्यापेक्षा, त्या परिस्थितीकडे पाहून चेहऱ्यावर स्मित हास्य आणायचंय आणि त्यावेळेस सुद्धा परमेश्वराला म्हणायचंय, हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला रिअलाइज होईल काही मिनिटांमध्ये, ट्रॅफिक असेल किंवा नसेल पण तुम्ही त्या ट्रॅफिक मधून बाहेर पडलेला असाल. म्हणून
ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये अडीअडचणी, संकट आणि समस्या येतील, त्यावेळेस स्वतःला एकच सूचना द्यायची: टाइम फॉर डबल हॅपीनेस. जर तुम्ही त्या जुन्या दुःखी किंवा संकटाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहिलात, तर तुम्ही स्वतःकडे काय आकर्षित करणार आहात? ते संकट आणि दुःख आकर्षित करणार आहात. म्हणून इमिजिएटली आपली फ्रिक्वेन्सी हाय करायचा प्रयत्न करायचा. अति उच्च करण्यासाठी काय करावं लागेल? आभार प्रगट करावे लागतील. ग्रॅटिट्यूड, एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. आभार प्रगट करावे लागतील. आणि त्यावेळेस काय म्हणायचं? टाइम फॉर डबल हॅपीनेस. हीच परिस्थिती आहे, हीच सिच्युएशन आहे की ज्यामध्ये आता टेस्टिंग चालू आहे. आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःला सूचना देऊ शकता: माझ्या जीवनामध्ये जर काही हे कार्य घडत आहे, तर टाइम फॉर डबल हॅपीनेस. बरोबर. पार्किंगला जागा मिळत नाही त्यावेळेस आपण तक्रार करतो, पण पार्किंगला जागा मिळाल्यावर आपण धन्यवाद देतो का? 99% देत नाही. तर त्यासाठी धन्यवाद देणं गरजेचं आहे. ही ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची ऍडव्हान्स लाईफस्टाईल आहे. ऍडव्हान्स एलो लाईफस्टाईल आहे. प्रत्येक व्यक्तीने हे फॉलो करणं गरजेचं आहे. कमीत कमी जे गोल्ड बॅच मध्ये आहेत किंवा ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत कळालेला आहे, त्यांनी हे करणं आवश्यक आहे. जितकं जास्त तुम्ही धन्यवाद फ्रिक्वेन्सीमध्ये असाल, तितकं तुमचं जीवन अगदी सुखकर होईल. बरोबर. आणि पहाटे उठल्याबरोबर 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करायचे आहेत. 10 आभार उठल्याबरोबर. म्हणजे आधी लिहून ठेवलेले नाही, परंतु उठल्याबरोबर, उठल्या क्षणी तुमच्या हृदयातून काय येत आहे? हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. या मनुष्य जन्मासाठी खूप खूप धन्यवाद. ह्या माझ्या श्वासांसाठी खूप खूप धन्यवाद. या माझ्या निरोगी शरीरासाठी खूप खूप धन्यवाद. ज्या घरामध्ये मला आश्रय मिळालेला आहे, या माझ्या सुंदर वास्तूसाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या घरामध्ये जे माझे सदस्य, कौटुंबिक सदस्य आहेत, जो माझा कुटुंब आहे, माझा परिवार आहे, त्या कुटुंबासाठी खूप खूप धन्यवाद. आई वडिलांसाठी धन्यवाद देऊ शकता, पती पत्नींसाठी धन्यवाद देऊ शकता, मुलांसाठी, मुलीसाठी धन्यवाद देऊ शकता. आपल्या सर्व आप्त स्वकीय नात्यांसाठी किंवा जे जवळचे तुमचे व्यक्ती आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांच्यासाठी धन्यवाद देऊ शकता. ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केलेली आहे जीवनामध्ये एक अतिउच्च गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी, त्यांना धन्यवाद देऊ शकता. ज्या उद्योग, व्यवसाय, व्यापाराला तुम्हाला जायचं आहे, त्या व्यापारासाठी, त्या उद्योगासाठी, त्या नोकरीसाठी धन्यवाद देऊ शकता. तिथल्या जे साहेब आहेत किंवा कर्मचारी आहेत, बॉस आहेत किंवा जे एम्प्लॉईज आहेत, कलिग्स आहेत, यांच्यासाठी धन्यवाद देऊ शकता. जे पण काही सर्वोत्तम तुमच्या जीवनामध्ये आहे, याच्यासाठी इमिजिएटली धन्यवाद देऊ शकता. पहाटे उठल्यानंतर जो उत्साह आहे, जी एनर्जी आहे, त्या उत्साहासाठी तुम्ही धन्यवाद देऊ शकता. अगदी नळाला पाणी आहे म्हणून धन्यवाद देऊ शकता. सिलेंडरमध्ये गॅस आहे म्हणून धन्यवाद देऊ शकता. आज भाजीपाला आहे किंवा अन्न आहे स्वयंपाकघरात म्हणून धन्यवाद देऊ शकता. 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड. आणि तुमच्या लक्षात येईल, रिअलाइज होईल की जीवनामध्ये ही आभारांची लिस्ट वाढत चाललेली आहे. कृपाओं की गिनती करना शुरू करोगे तो कृपाओं की संख्या बढ़ना शुरू हो जाएगी. राईट. 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड. दिवसाची सुरुवात आभाराने करा. जे पण काही असेल, यासाठी फक्त 2 मिनिट, 5 मिनिट, 2च मिनिट लागतील, जास्त पण नाही. 2च मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट लागतील, परंतु जे जे तुमच्या स्मरणात येईल त्यासाठी आभार प्रकट करा. एक महत्वाची गोष्ट आहे, हॉटेलमध्ये गेल्यानंतर, हॉटेलमध्ये जे वेटर आहेत किंवा जे भोजन आपल्याला प्राप्त होतं, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर कशासाठी पैसे देतो? बरेचसे व्यक्ती म्हणतात की आपल्याला जे जेवण मिळतं ना, त्या जेवणाची आपण किंमत देतो किंवा प्राइस देतो. जेवणाचे फक्त 20% आपण पे करतो. जर
हॉटेलमध्ये गेल्यानंतर 100 रुपये तुम्ही एखाद्या थाळीसाठी किंवा एखाद्या पदार्थासाठी देत असाल, खर्च करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यातले फक्त 20 रुपये तुमच्या जेवणाचा खर्च आहे. 20 रुपीज. बाकीचे जे 80 रुपये आहेत ना, ते 80 रुपये तुम्ही स्वतःच्या फिलिंगसाठी देत आहात. फिलिंगसाठी. फिलिंग. ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर 5 स्टार किंवा अति उत्तम असं जे रेस्टॉरंट आहे, ह्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथे ज्या पद्धतीने तुमचं स्वागत होतं, ज्या पद्धतीने तुम्हाला वेलकम केलं जातं आणि तुम्हाला टेबल खुर्ची सगळे सर्व केले जाते आणि एक व्यक्ती येऊन तुमच्या समोर अगदी अदबीने, अगदी नम्रतेने तुम्हाला विचारतो, साहेब काय आणू मॅडम काय आणू तुमच्यासाठी? ही आमची लिस्ट आहे, हे मेनू आहेत आणि याच्यातलं तुम्हाला काय हवंय? हे ज्या पद्धतीने ते विचारतात ना, त्या पद्धतीचे आपण पैसे देतो. याला फिलिंग म्हणतात. फिलिंग. राईट. फिलिंग. जेवढं जास्त फिलिंग पॉझिटिव्ह, तेवढ्या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये म्हणजे जेवढं तुम्ही व्हॅल्यू ऍड करा ना दुसऱ्यांच्या जीवनामध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न मध्ये बेनिफिट मिळते. परंतु जर तुम्ही कामाच्या ठिकाणी जाताना अगदी त्रासलेले जात असाल आणि अ, तक्रार करत असाल, दोष देत असाल त्या यंत्रणेला, सिस्टीमला, त्या प्रणालीला दोष देत असाल, तर काय वाटतं तुम्हाला? तुमच्या फिलिंग ट्रान्सफर होणार नाही का त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत किंवा ह्या युनिव्हर्स पर्यंत? जर प्रमोशन हवं असेल तर काय करावं लागेल? जे काही प्राप्त झालेलं आहे ना, पहिल्यांदा त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करावं लागेल. राईट. जर तुमच्या अंतर्मनामध्ये हे सतत स्वतःबद्दल चाललेलं आहे की ह्या अडचणी आहेत, ह्या संकट आहेत, ह्या समस्या आहेत, याच्याबरोबर बोलायला नको, त्याच्याबरोबर माझा वाद आहे, ह्या ज्या काही अंतर्मनात फिलिंग चाललेल्या आहेत, कदाचित कुटुंबातल्या व्यक्तीबरोबर असेल किंवा जिथे तुम्ही पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफ जे तुमचं आहे, व्यावहारिक जीवन, तिथे सुद्धा जर ह्या गोष्टी असतील तर त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा हे फिलिंग पोहोचते. पोहोचतात आणि राईट पोहोचतात. आणि जर कार्यच करायचं आहे तर कसं करायला हवं? अगदी बेस्ट, म्हणजे अंतर्मनापासून. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि त्यासाठी 10 रँडम ग्रॅटिट्यूड दररोज आपल्या दिवसाची सुरुवात ही आभाराने करायला हवी. जर आजपर्यंत करत नसाल तर आता हे पुन्हा करायला लागा. ही आपली चौथी गोष्ट होते. बरोबर. पहिल्यांदा EFT टेक्निक करा, इमोशनल फ्रीडम टेक्निक. नंतर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, म्हणजे ते 4 फ्रेजेस आहे, हो ओपन ओपन ते म्हणा. त्यानंतर वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन करा दिवसभरात सुद्धा. 10 रँडम ग्रॅटिट्यूड म्हणजे जनरल. रँडमचा अर्थ काय होतो? की अगदी सर्वसाधारण, अगदी ठरवून नाही की माझ्याकडे घर आहे किंवा बंगला आहे आणि त्याच्यासाठी मी आभारी आहे. नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा, आज जर झोप छान झाली झोप, तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणा खूप खूप धन्यवाद. 10 रँडम ग्रॅटिट्यूड. त्यानंतर ह्या 4 गोष्टी झाल्या. त्यानंतर अजून एक गोष्ट आपण शिकलो होतो, टेक्निक, ज्याला मॅजिकल बॉटल टेक्निक म्हणतात. जे पिण्यासाठी तुम्ही जी बॉटल वापरत आहात, जरी माता भगिनी असाल आणि तुम्ही घरीच राहताय, तर त्या बॉटलवर सुद्धा तुम्ही अफर्मेशन लिहून ठेवा. जे फिलिंग तुम्हाला हवं आहे ते फिलिंग लिहून ठेवा. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, वाईज, आय एम ब्युटिफुल, आय एम क्रिएटिव्ह थिंकर. जे पण तुम्हाला काही लिहायचं असेल, आय एम एन्जॉईंग माय लाईफ, अगदी लिहा. आय एम अर्निंग 25,000 रुपीज पर मंथ. ज्या माता भगिनींना 25,000 रुपयेच अर्निंग करायचे कमीत कमी, त्यांनी ते पण लिहा आणि ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे तसे अफर्मेशन, या पृथ्वीवर 70 ते 75% पाणी आहे. राईट. आणि आपल्या आतमध्ये सुद्धा 70 ते 75% पाणी आहे ह्या मनुष्य शरीरात. आणि जो मगाशी आपण एक प्रयोग पाहिला, डॉक्टर मसारू इमोटो, वॉटर कॅरीज मेमरी अँड इमोशन अलॉंग विथ इट. नो मॅटर कितीही दूर असला तरी पाण्याच्या माध्यमातून ही ऊर्जा शक्ती जाते.
तर ती जी वॉटर बॉटल आहे त्याच्यावर जे तुम्ही अफर्मेशन लिहिलेलं आहे हे सुद्धा त्या पाण्यात जाईल, तुमच्या शरीरात जाईल आणि या ब्रह्मांडाला पोहोचेल. ते फिलिंग आणि भाव निर्माण होतील. मॅजिकल बॉटल टेक्निक करणं फार महत्वाचं आहे. रात्री या पाण्याला चार्जिंग बॉटल म्हणतात आणि याच्यासाठी ब्ल्यू कलरची बॉटल मिळाली तर अतिउत्तम. आणि ब्ल्यू कलरच्या बॉटलमध्ये अजून काय विशेष आहे? ही ब्ल्यू कलरची जी बॉटल आहे ती तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवू शकता रात्रीच्या वेळेस. हा प्रयोग एक करून पहा किंवा सूर्यप्रकाशात ठेवून पहा. सूर्यप्रकाशात म्हणजे डायरेक्ट हॉट, अगदी तप्त सूर्यप्रकाश नाही, परंतु सौम्य सूर्यप्रकाश सकाळी थोडा वेळ ठेवू शकता. ते पाणी चार्ज करा आणि त्या पाण्यावर अफर्मेशन लिहिलेलं हवं. अगदी साधारण गोष्ट आहे. एक स्टीलची बॉटल घ्या किंवा चांगल्या क्वालिटीची प्लास्टिकची बॉटल घ्या. याच्यातून सुद्धा जीवनात चमत्कार होतील. बरोबर. तर मॅजिकल बॉटल टेक्निक आपल्या दिवसाचे आणि पूर्ण पाणी संपवायचं नाही त्या बॉटलमध्ये. रात्री भरलेलं सकाळी उठल्याबरोबर सगळं संपवायचं नाहीये. सिप बाय सिप प्यायचं आहे, पण ते पिताना ते अफर्मेशन सुद्धा स्मरणात ठेवायचे आहे. राईट. आणि याच्याबरोबर अफर्मेशन जे आपण अफर्मेशन आणि विजन बोर्ड निर्माण केलेलं आहे, हे अफर्मेशन स्वसंवाद सकारात्मक वाक्य जे बोलायचे आहेत आपल्याला, ते वाक्य सुद्धा तुमच्या वहीमध्ये तयार पाहिजेत. आता अफर्मेशन कसे निर्माण करायचे याचा नियम आहे, याचे रूल्स आहेत. 4-4-3 म्हणजे चार पद्धती आहेत, चार प्रकार आहेत आणि तीन पद्धतीने आपण हे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो. राईट. आणि त्या पद्धतीने मग अफर्मेशन निर्माण होतं आणि हे अफर्मेशन जसं तुम्ही बोलत जाल आणि विजन बोर्डवर स्वतःसाठी जसं नवीन गोल सेट कराल, तर हे सुद्धा तुमच्या जीवनात आणि हे दररोज करायचंय. जीवनात ते गोष्टी साध्य होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आपण 6 टेक्निक पाहिलेल्या आहेत आतापर्यंत. राईट. हा. आणि अजून एक महत्वाचं हे फार महत्वाचं आहे 6 आणि हे 7वी आहे. दररोज 10 ते 20 मिनिट मॅजिकल एक्झरसाइज करायची आहे. म्हणजे काय करायचं? म्युझिक प्ले करायचं आणि त्याच्याबरोबर डान्स करत सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, जी 20 मिनिटची एक्झरसाइज आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वेटिंग येईल, हे करणं घाम येईल तोपर्यंत हे करणं गरजेचं आहे. राईट. कमीत कमी ते वचन द्या की दररोज 10 मिनिट का असेना आम्ही कमीत कमी व्यायाम करू. परंतु त्यामध्ये काय व्हायला पाहिजे? घाम येणं गरजेचं आहे. हा हा ज्याला म्हणतात ना हार्ट किंवा कार्डियक एक्झरसाइज, हृदय आणि फुफ्फुस यांचा व्यायाम पाहिजे. तरुण जरी असाल, विद्यार्थिनी असतील किंवा तरुण मुलं असतील, तरी सुद्धा त्यांनी आपला हार्ट आणि लंग्स फुफ्फुस यांचा व्यायाम करणं गरजेचं आहे. 12 सूर्यनमस्कारापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आता हे ट्रेनिंग झाल्यानंतर इमिजिएटली इन्स्टंटली 12 सूर्यनमस्कार करायचे आहेत. आता काही विद्यार्थ्यांना मी 12 सांगितले तर ते म्हणतात 12च करणार. जर तुमची क्षमता असेल तर जास्त पण करा, परंतु सूर्यनमस्कार करणं अति आवश्यक आहे. आणि त्यानंतर अजून एक लाईफस्टाईल आहे, आपल्या कुटुंबावर प्रेम करा. जे तुमच्या कुटुंबामध्ये पहिले व्यक्ती तुम्हाला दिसतील, बरोबर. जॉईंट फॅमिली असेल तर कदाचित पती आणि पत्नी यांना तुम्ही एक्सप्रेस नाही करू शकाल, परंतु जर शक्य असेल तर एक्सप्रेस करा की माझं तुझ्यावर प्रेम आहे. लहान बाळाला जवळ घेऊन म्हणा, तू कसा आहेस बाळ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जे पण तुमच्या आजूबाजूला घरातील व्यक्ती असतील यांच्यावर प्रेम करा. फॅमिली आपल्या कुटुंबावर प्रेम करणं अति आवश्यक आहे. कारण या कुटुंबासाठी बरेचसे व्यक्ती लिटरली तरसतात, पण कुटुंब मिळत नाही. पण जर तुमच्याकडे कुटुंब आहे, जर कुटुंबातील सदस्य आहेत, व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तीसाठी त्यांच्यावर प्रेम करा. अजून बरेच पॉइंट राहिलेले आहेत,
परंतु हे जे काही पॉइंट आहेत याच्यावर चर्चा करणं फार फार गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. तुमच्यामुळे माझ्या दिवसाची खूप सर्वोत्तम सुरुवात झालेली आहे. एक जीवनाला उद्देश प्राप्त झाला. ज्या व्यक्तींपर्यंत हा रेकॉर्डेड सेशन जाईल, तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही कमीत कमी हे चेक तरी केलं की आजच्या सेशन मध्ये काय झालेलं आहे. आणि दररोज जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे, तर एकदम एकदम सिंपल साधारण गोष्ट आहे. काय? की तुम्हाला माझ्याबरोबर प्रॅक्टिस करायची आहे. बाकी गोष्टी जरी होत नसतील, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला दररोज माझ्याबरोबर मी ज्या काही ह्या गोष्टी करत आहे, ह्या गोष्टी अं, ह्या गोष्टी काय, की ही प्रॅक्टिस आहे. दररोज आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. कळालं? आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मी आपला अत्यंत आभारी आहे की ही सेवेची संधी मला मिळाली. आणि इथे मी स्टॉप करतोय आता. खूप खूप धन्यवाद.